आतमध्ये दाखल झाली आहे. जगदीश तोमरे आपलं देखील आम्ही स्वागत करत आहोत या आमदार ट्रॉफीमध्ये. टेंबरी संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण सगळी मंडळी उपस्थित झालेली आहेत. सर्वांचं स्वागत आहे. चंदू राणे चौक प्रीमियर लीगचे मागच्या वर्षाचे अध्यक्ष आणि त्यांच्या बरोबर असतील धीरज राणे. दोन्ही अनुभवी चांगले फलंदाज आहेत. तर गोलंदाज महेश म्हात्रे. महेश म्हात्रे एसडीबी ट्रॉफी मध्ये आपण पहिला शेवटच्या मॅच मध्ये तिसऱ्या फेरीच्या मॅच मध्ये मिड ऑन सेटर टाकलं होतं. 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या होत्या. तिथे मात्र या ठिकाणी पराभूत झालेत पानसिल संघाच्या बरोबर. मात्र पाहूया कदाचित त्या ठिकाणी ती मॅच जिंकली असती तर संधी होती वयल संघाला. भास्करदादा पाटील चांगला खेळ झालेला आहे. रोहित गायकर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. व्यासपीठात आपले स्वागत. चला पंच आपण थोडा मॅच लगेच चालू करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. टाइम आलेट असेल महेश म्हात्रे याची नोंद आपण घ्या. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी असेल. इथे आपण पाहिलं असेल टाइम सेटअप केलेला आहे. वयल संघाने क्षेत्ररक्षण चांगलं सजवलेलं आहे. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये अक्षय म्हात्रे असतील. तिथे गलीमध्ये तन्मय मापाडी यांना आपण पाहतोय. त्याच्यानंतर फर्स्ट स्लिपला देखील एक क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. कव्हर पॉइंट मिड ऑन मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर फाईनल क्षेत्रामध्ये तेथेच देशमुखला आपण क्षेत्ररक्षण करता पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षणात व्यूहरचना केलेली आहे. महेश म्हात्रे एक तेज तरार हा गोलंदाज आणि एक अनुभवी हा गोलंदाज आपण पाहिला असेल. व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू. मोठमोठ्या स्पर्धा ते आतापर्यंत आपण पाहिले असेल त्याने आतापर्यंत खेळले आहेत. आणि घाटकोपरची नाईट स्पर्धेमध्ये स्वप्नातली बाईक ज्यांनी पटकवली तो महेश म्हात्रे. बघूया गोलंदाज महेश म्हात्रे पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज असतील धीरज राणे. महेश म्हात्रे टू धीरज. 3 ओव्हरची ही मॅच. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहूया किती धावा जमवतील आणि किती धाव संख्येमध्ये रोखलं जाईल त्या शेवतेज मोरबे संघाला. पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज महेश म्हात्रे याच्यावरती केलेला आक्रमण. एक मस्त फटका आपण पाहिला असेल धीरज राणेंच्या बॅट मधून. वन पाहून चाललेला हा चौकार. चौकाराच्या बरोबर महेश म्हात्रेचा देखील स्वागत केलेलं आहे धीरज राणेंनी. धीरज राणे देखील एक शांत संयमी एक चांगला खेळाडू आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल या 4 धावा म्हणजे आपलं वैयक्तिक खातं उघडं केलेलं आहे. मानस होणारे आपलंही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. डे नाईट मॅचच्या स्पर्धेमध्ये आयोजकांनी आपल्याला जी संधी दिली ना तर नक्कीच आयोजकांचा देखील आपण मनाच्या अंतःकरणापासून त्यांचा आपण आभार मानले पाहिजेत. आणि दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आम्हाला निमंत्रण असतं आणि 2 महिन्याच्या अगोदर अविनाश भोईर यांनी आम्हाला इन्व्हिटेशन या स्पर्धेचं दिलं होतं. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. हा सुंदर चेंडू पाहूया. बराच वेळ चेंडू हवेमध्ये 1 धाव धावून पूर्ण केली आहे. चौकारानंतर सिंगल वरती आपण पाहिलं असेल भर दिला जातोय आणि धीरज राणेने ओळखलाय महेश म्हात्रे सारखा जो गोलंदाज आहे ना त्याच्या प्रत्येक चेंडूची चाचपणी करायची. त्याच्या प्रत्येक चेंडूची आपण अभ्यास करायचा आणि त्याच्यावरतीच आक्रमण करायचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 चेंडूमध्ये 5 धावा लागेल. वैयक्तिक 5 धावसंख्या होती फलंदाज धीरज राणे. आता चंदू राणे स्ट्राईक एंड वरती असतील. बहुधा पहिलीच सलामीची जोडी मैदानामध्ये पहिलीच पॉवर प्लेचा हा षटक महेश म्हात्रे यांचा. हा चेंडू वेगावरती स्वार होऊन
गोलंदाजी करतोय. विध्वंसक गोलंदाजी आपण पाहिली असेल. आणि डॉट बॉलची झाली समाप्ती. 3 चेंडू आतापर्यंत मानस समाप्त झालेले आहेत आणि या 3 चेंडूमध्ये टोटल 5 धावा लागले. ते धावफलक होती. एक मोठा टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल मोरबे संघाला. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि पंचांनी मात्र बोट आकाशाकडे केले. अर्थातच फलंदाज चंदू राणे यांना मात्र परतावं लागेल. पहिली विकेट पायचीत पकडलं का माझं. हा, चंदू राणे यांची विकेट आता बाद झाली आहे. आणि मानस मनोर यांचा फेवरेट खेळाडू प्लेअर मैदानाच्या प्रथमेश राणे सध्याच्या घडीला चांगला टच मध्ये आहेत. प्रथमेश राणे आणि काल देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि अचानकच्या मैदानात थोड्या फरकाने तो सामना मोरबे संघाला गमावा लागला होता. मात्र पाहूया आज या मैदानावरती वयाल संघाबरोबर त्यांचा खेळ कसा होतोय. यांच्याकडे सर्व पाठीराखांच्या नजर असेल. प्रथमेश राणे युनाइट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर. महेश मात्रे त्यांनी पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खाल्ला. त्याच्यानंतर आपण पाहिलं धीरज राणे नॉन स्ट्राईकवरती गेले आणि जे फलंदाज चंदू राणे स्ट्राईकवरती आले. त्याच्यानंतर चंदू राणे 2 चेंडूवरती 0 धावसंख्येत बाद झालेत. आणि आता प्रथमेश राणे असतील स्ट्रायकर एंडवरती. महेश मात्रे सुंदर गोलंदाजी करतोय. वेगावरती स्वार होतोय. टप्पा अचूक आहे. वेगावरती नियंत्रण. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. आणि जो नॅचरल जे गोल आपण पाहिलं असेल ना, लेफ्ट आर्मचे गोलंदाज असताना त्याला नॅचरल स्विंग नेहमीच प्राप्त होतोय. दोन्ही बाजूनी आपण पाहिलं असता स्विंग करण्यात माहीर असलेला गोलंदाज महेश मात्रे. विशाल गड यांच्या बाजूने गोलंदाजी करतो लेफ्ट आर्म गोलंदाज महेश मात्रे. फटका फसला जातो. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षण तेजस देशमुख चेंडूच्या खाली येत असताना प्रथमेश राणे यांना मात्र या चेंडूवरती बाद व्हावं लागतंय. दुसरी विकेट तंबूच्या स्त्रीला. तेजस देशमुख सध्याच्या घडीला आपण माझ्या चांगला टच मध्ये आहे. अचानकच्या मैदानावरती तलेगाव संघाबरोबर खेळत असताना या खेळाडूंना मस्त खेळ केला होता. आणि शेवटचा एक चेंडू 4 धावसंख्येची गरज असताना भाई पवार गणेश ज्याने एक षटकार वागला. आणि याच्यानंतरची मॅच असेल मानसी स्पोर्ट डेरवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तलेगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास टॉस साठी लगेच त्याची संपर्क करावा. याच्यानंतर मॅच आपली असेल. अतुल भोईर आपणास विनंती असेल की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी त्याची संपर्क करावा. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. मग आपण कॉम्बॉक्स मध्ये थोडासा आता बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये आता जोडले जातील माणस आता जोडले जातील त्या कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद पॅडी सर. चला स्पीडअप करण्याची विनंती असेल दोन्ही टीमना. बराचसा वेळ आता आपण या मॅच मध्ये घेतोय त्यामुळे विनंती असेल की जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपण लगेचच या ठिकाणी मॅच फास्ट फॉरवर्ड करायची. शिवन 11 मोरबे आणि त्यांना फाईट करताना आपण RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाळ टीमला पाहतोय. टॉस मोरबे टीमने जिंकला. टॉस माफ करा वयाळ टीमने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आपण शिवन 11 मोरबे टीमला पाहतोय. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले गेल्यात आणि या 5 धावा स्कोर बोर्ड वरती येतील. सुरुवात केली जाते. वेगवान बॉल यावेळेस दिशा दाखवण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका फाईन लेग मध्ये. थोडस खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि 2 धावा यावेळेस चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातात. टेनिस बॉल क्रिकेट मात्र फार उंचीवरती जाऊन पोहोचला गेला कारण बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिल्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ज्याची सुरुवात मात्र अगदी काही दिवसांमध्ये होताना आपल्याला हेदुटणीच्या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. फार मोठी ती देखील स्पर्धा.
यावेळेस पुनश्च एकदा अटॅक केलाय, स्लॉट मधला बॉल आहे, फुलर लेनचा चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी पाहायला मिळाली. शॉर्ट काऊ कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू उपस्थित होते आणि यावेळेस देखील मात्र सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दमदार आमदार चषक 2025 विघ्नहर्ता क्रिकेट संघ पोइंजे आणि त्याच्याच बरोबरीने ग्रामस्थ मंडळ पोइंजे असेल, सगळ्यांची बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. भारतीय जनता पक्ष पोइंजे विभाग जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे, त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करूया. अक्षरशः डोळ्यांना दिपवेल अशी ही स्पर्धा या ठिकाणून आयोजित केली गेलेली आहे. चला महेश मात्रे, तुम्हाला वॉर्निंग असेल आता की जास्त वेळ जर घेतला तर एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल शेवटच्या षटकामध्ये, कारण 32 टीम आहेत आणि त्यामुळे एका डे नाईट मध्ये ही स्पर्धा पूर्ण कव्हर करायची आहे. अगो टप्पाचा बॉल टॉप एज घेतली आहे, खेळाडू आहेत, टिपला जातोय झेल आणि संपवला जातोय तो म्हणजे फलंदाज समीर यांचा खेळ. तिसरा धक्का. आणि यावेळेस आपण पाहतोय फिरकीचे जादूगार विशाल घरात हे देखील मात्र या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. आणि वया टीम साठी मात्र बऱ्याचशा शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होताना पाहतोय. वया टीमला युवे अँड विरा एंटरप्राइजेस यशवंत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून बऱ्याचशा शुभेच्छा येत आहेत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. अगो टप्पाचा बॉल, यावेळेस दिशा दाखवण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेतली आहे, नशिबाची साथ मिळाली जाते. आउटफील्ड फास्ट होती परंतु 3-3 खेळाडू आपल्याला बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणार्धांमध्ये बॉलला मात्र अडवण्यामध्ये यश मिळालं जात आहे. आणि या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जातील. जीवन 11 मोरबे संघ चांगला संघ आहे, चौक परिसरातील हा संघ, आणि त्यांच्या विरोधामध्ये वया टीम वाशिवली वया विभाग असेल रसायन विभागातील हा संघ मात्र यावेळेस ऑन फील्ड वरती पाहायला मिळेल. प्रयत्न वारंवार केले जात आहेत परंतु टायमिंग अजूनही फटक्यांमध्ये पाहायला मिळत नाहीये. मोठ्या फटक्यांमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर प्रॉपर टायमिंग आणि ताकद या 2 गोष्टींचं तुम्हाला कॉम्बिनेशन साधणं फार महत्वाचं आहे. कारण जेव्हा ताकद आणि टायमिंग एकमेकांच्या सोबतीला येतील तेव्हा मोठे फटके मारण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. शेवटच्या क्षणांपर्यंत चेंडूवरती असलेली नजर, त्याच्याच बरोबरीने मेरिटनुसार खेळले गेलेले फटके या ठिकाणी या टीम मोरबे संघाला धावा देताना पाहायला मिळतील. पण कौतुकास्पद गोलंदाज कविशची होती आहे. रिव्हर्स स्लेप दुधारी तलवारीचा वापर, स्कूप फटका पाहायला मिळतो आहे परंतु यावेळेस सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न, खराब थ्रो, डायरेक्ट हिट होत नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय मैदानामध्ये? जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा मैदानाच्या आतमध्ये बहाल केल्या जात आहेत. महेश म्हात्रे आणि टीम काय करतीये हे मात्र आता पाहावं लागेल. खराब क्षेत्ररक्षण, हा क्षेत्ररक्षण चांगलं होतं पण चुकीची थ्रो त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आपण पाहतोय की धावा या ठिकाणी गमावल्या गेल्यात. पुढील मॅच टॉस केला जाईल. आपण पाहतोय एका बाजूला मानसे 11 डेरवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तळेगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन कॉल असेल, प्लीज टॉस साठी आपण यावं. डेरवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चला टीम गावदेवी तळेगाव, कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला जाईल. स्कोर बोर्ड वरती धावा आपण पाहतोय 13, लॉस ऑफ 3 विकेट्स. वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आज पॅडी पवार सर यांचा आवाज आपण या ठिकाणी नक्कीच ऐकतोय. या सीझन मध्ये पहिल्यांदा आम्हाला त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी मिळतीये. रसायन विभागामध्ये प्रत्येक स्पर्धा जिथे आपण पाहतो तिथे पॅडी पवार सर यांचा आवाज नेहमी असतो.
कारण एक्सपिरियन्स कॉमेंटेटर आहेत, बराचसा क्रिकेटचा अनुभव, 22 वर्ष ते समालोचन करतायत आणि चांगला एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे प्रत्येक स्पर्धा रसायन विभागामध्ये. पॅडी पवार सर देखील आपल्याला समालोचन करताना पाहायला मिळतात. आम्हाला रसायन विभागामध्ये जास्त येण्याची संधी मिळत नाही, जरी आम्ही रसायनीचे असलो. बऱ्याचशा स्पर्धा कल्याण डोंबिवली बदलापूरमध्ये यावर्षी मी केल्या, ठाणे त्याच्याच बरोबरीने उरण पनवेल पेंड खोपोलीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा कराव्या लागतात. रसायनीमध्ये तेवढं समालोचन करण्याची संधी मला यावर्षी मिळाली नाही. जरी आपला विभाग असला तरी प्रत्येकाचा मान ठेवणं महत्त्वाचं असतं, परंतु पॅडी पवार सर रसायनीमधील प्रत्येक स्पर्धा आणि त्यांचा आवाज आपण नेहमी ऐकतोय. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाची सुरुवात या ठिकाणी केली जाते. तेजस बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. सिंगल धाव यावेळेस मात्र नक्कीच मिळाली गेलेली आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी आपल्याला शिल्लक असताना पाहायला मिळेल. फलंदाज धीरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटर आहेत आणि आता मात्र आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. प्रयत्न केलाय, शफल झाल्यात, विकेट किपर टिपला जातोय झेल, मोठा मासा जाळ्यात अडकला गेलाय. धीरज राणे होतील बॅक टू द डगआउट. थोडीशी दयनीय अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टीम जीवन 11 मोरबे संघाची. कारण जर विचार केला तर RSK एंटरप्राइजेस वया संघ, कॅप्टन महेश म्हात्रे आणि या टीम ज्यांना टॉस जिंकला, कर्णधाराने सांगितलं की आता आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. कारण चांगल्या गोलंदाजांचा भरणा त्यांच्याकडे आहे. पॅडी पवार सर यांनी बऱ्याचशा जवळून वया संघाला पाहिले, कारण ते देखील वया गावचेच आहेत. आणि आता मात्र ते ऑफ द माईक असतील, कारण जेव्हा आपल्या गावाची मॅच असते तेव्हा कधी कधी फेवरिझम होऊ नये यासाठी समालोचक समालोचन करत नाही. आणि त्यामुळे पॅडी पवार सर या मॅचसाठी ऑफ माईक असतील, परंतु ते देखील या मॅचकडे कुठे ना कुठेतरी पाहतात आणि आतल्या आतून कुठे ना कुठेतरी त्यांचा सपोर्ट असेल. प्रयत्न करण्याचा फटका खेचलाय, जरूर प्रयत्न चांगले केले आहेत. फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू बंदुकीच्या गोळीच्या वेगाने होईल सीमा पार, चौकार. 4 धावेंच्या बरोबरीने संघ 18 या आकड्यावरती यावेळेस नक्कीच पोहोचला गेलाय. 18 लॉस ऑफ 4 विकेट ही परिस्थिती आपल्याला बॅटिंग टीम जीवन 11 मोरबेची पाहायला मिळते. 18 हा आकडा जेव्हा स्कोर बोर्ड वरती येतो पॅडी सर, तेव्हा सर विराट कोहली यांची आठवण आपल्याला होते. कारण मॉडर्न मास्टर क्रिकेटचे किंग सर विराट कोहली यांचा जर्सीचा नंबर 18 आणि तो यावेळेस स्कोर बोर्ड वरती नक्कीच येईल. सर विराट कोहली, सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नंतर सगळ्यात मोठे इंडियन बॅटर म्हणून त्यांची गणना केली जाते. 50 सेंचुरींचा रेकॉर्ड जो आपण तोडताना त्यांना पाहिलं आणि येणाऱ्या काळामध्ये 100 सेंचुरीचा रेकॉर्ड देखील तुटला जाईल अशी अपेक्षा बरेच क्रिकेटिंग फॅन्स करतात. आणि भाग्याची गोष्ट आहे का ते एक इंडियनच खेळाडू आहेत, त्यामुळे आपले रेकॉर्ड आपणच तोडू आणि आपणच नवीन बनवू. यावेळेस ऑन साइडला फ्लिक केलाय, फटका फाईन लेग मध्ये खेळाडू आहेत. सिंगल मिळते, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एका धावेच्या बरोबरीने टोटल पुढे जाईल. चला लास्ट कॉल टीम गावदेवी तळेगाव, कॅप्टन आलेले आहेत. ओके, इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी कंपल्सरी टॉस होताना आपण नक्कीच पाहणार आहोत. सिंगल धावेच्या बरोबरीने टोटल पुढे पोहोचला जाईल. 19 रन. 19चा आकडा इंडियन क्रिकेट टीम साठी पॅडी सर फार दुःखद आकडा आहे. कारण 2019 मध्ये आपण पाहिलं 8 मॅचेस जिंकल्यानंतर टीम इंडियाला सेमीफायनल मध्ये पराभूत केलं न्यूझीलंडने आणि 8 मॅचेस जिंकल्यानंतर देखील एक मॅच हारून तो इंडियाला वर्ल्ड कप सोडावा लागला होता. आणि म्हणून मी सांगतो की 19चा आकडा इंडियन क्रिकेट टीम साठी थोडासा अनलकी आकडा आहे. पण यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग होतीये. यावेळेस 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील. टोटल पुढे पोहोचेल. 21 इज ऑन टोटल. शेवटचा बॉल इनिंग नंबर 1 मध्ये शिल्लक असेल. लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग असं आपण म्हणूया. शेवटचा बॉल पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज तेजस घेऊन येत आहेत. यावेळेस टॉप एज घेतली आहे खेळाडू आहेत, कोणती चुकी मात्र करत नाही आहेत. शेवटच्या बॉल वरती देखील
एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेला आहे आणि या विकेटच्या बरोबरीने 17 क्रमांक 1 ज्याचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. धफलकावरती धावा जमवल्या. जीवन 11 मोरबेने बॅटिंग करताना 21 अर्थातच 21 धावा आणि समीकरण बनेल टीम RSK एंटरप्राइजेस वया संघाला विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 22 धावेंची गरज. टॉस केला जाईल. चला या टीम गावदेवी तळेगावचे कॅप्टन आणि मानसी 11 डेरवली दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आहे. टॉस केला जाईल. आयोजकांना विनंती असेल की टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. एका बाजूला टीम गावदेवी तळेगाव, त्यांना फाईट करताना टीम मानसी स्पोर्ट्स डेरवली. या दोन्ही टीमना आपण पाहू शकाल. पुढील मॅच चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना नक्कीच पाहायला मिळेल. टॉस त्या ठिकाणी नक्कीच केला गेला आणि टॉस जिंकला मानसी स्पोर्ट्स टीम डेरवली. त्याने टॉस जिंकला. जो काय निर्णय असेल मॅच संपल्यानंतर आपण त्यावरती लगेच अंमलबजावणी करायची आहे. आणि गावदेवी तळेगाव संघाचे पॅकर त्यांचे पुरस्कर्ते सन्माननीय स्वप्नीलजी मांडे साहेब हे देखील मात्र या ठिकाणी आलेले आहेत. आज गावदेवी तळेगाव संघाला पुरस्कृत करण्याचं काम आदरणीय स्वप्नील मांडे साहेबांनी देखील केलेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया जिथे 18 चेंडू आणि विजयासाठी 22 अर्थातच 22 धावेंची गरज. तो चलिए फिर एक बार MLA ट्रॉफी 2025 तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरे करूंगा तहे दिल से स्वागत. लेके जाऊंगा मैदान के बीचों बीच जहाँ पे RSK एंटरप्राइजेस वयाड़ और उनके सामने मैदानी छम में दो हाथ करते हुए आपको टीम जीवन 11 मोरबे नजर आएगी. टॉस जीता टीम वयाड़ ने. पहले बल्लेबाजी करते हुए टीम मोरबे ने रन बनाए स्कोर कार्ड के ऊपर 21. 18 गेंदे और 22 का आपको यहां से पीछा करना है. सलामी बल्लेबाजों की जोड़ी तेजस के साथ महेश मात्रे और पहली ओवर की शुरुआत करेंगी प्रथमेश राणी जो आपको यहां से बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगे. P1 का ओवर. 2 खिलाड़ी 3rd यार्ड सर्कल के बाहर. 1 खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ पर आपको नजर आएंगे. 1 खिलाड़ी डीप काउ कॉर्नर पर और बाकी सभी खिलाड़ी 3rd यार्ड सर्कल के अंदर. पहली गेंद अपील यहां से की जाएगी. टप्पा खाया. गेंद में उछाल काफी ज्यादा था. अपील में उत्साह काफी कम था. टॉट गेंद के साथ आपको शुरुआत यहां से होती हुई नजर आएगी. टीम RSK एंटरप्राइजेस वयाड़ इतना बड़ा टोटल नहीं है. सिंगल डबल भी अगर लेती है तो आसानी से उनकी टीम जीत तक पहुंच सकती है. लेकिन टीम मोरबी ऐसे टॉट गेंदों को आना बहुत इंपॉर्टेंट. अटैक किया. ये बढ़िया स्ट्रोक था. स्टैंड एंड डिलीवर. खड़े खड़े स्टैंड्स में भी डिलीवर किया. 6 रन. शुक्रिया डीजे. आपका होना हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट, क्योंकि डीजे बजता है तो फिर मजा आता है, रोमांच आता है, दर्शकों को भी एक आनंद आता है मैच में. इस बार किनारा लगा. गेंद गई हवा में. खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे. प्रथमेश राणे ने बताया तू शेर तो मैं सवा शेर. टीम RSK एंटरप्राइजेस वयाड़ को पहला बड़ा झटका. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारद
पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगट पाठी बघ पहिलाच मुतखडा बाजूला. ये हमारे करावे के कमेंटेटर दशरथ पाटिल सर, जिनके डायलॉग को आपने यहाँ से बिल्कुल सुना. एंटरटेनिंग कॉमेडी कमेंटेटर श्री हम कह दिए दशरथ पाटिल सर. पिछले साल एक आध दो टूर्नामेंट में हमारी उनकी मुलाकात हुई थी. इस सीजन अभी तक हुई नहीं, लेकिन होगी जैसे जैसे हम आगे जाएंगे. बहुत सारे टूर्नामेंट, बहुत सारे नाइट प्रतियोगिता अभी भी इस सीजन में आपको जरूर यहाँ से बचते हुए नजर आएंगी. लेकिन जरूरत नहीं थी. तेजस को 1-6 आया था, उसके बाद सिंगल डबल लेते तो इंपॉर्टेंट, लेकिन विकेट उन्होंने गंवाया है. ये बढ़िया गेंद, ये टप्पा खाने के बाद एकदम रफ्तार के साथ कंधे की हाइट से विकेट कीपर के दस्तानों में आपको जाते हुए नजर आएगी. टिपिकल ऑस्ट्रेलियन बॉलिंग जैसी होती है पैडी सर, वैसी ये गेंद थी. 19 के दशक में कई सारे वेस्ट इंडियन गेंदबाज ऐसी गेंदबाजी करा करते थे. सर कर्टली एम्ब्रोस, जिनका नाम मुझे हमेशा याद आता है, एक खतरनाक गेंदबाज 90s में वेस्ट इंडीज की. सिंगल रन आपको यहां से दौड़कर जरूर पूरा होता हुआ नजर आएगा. इक्के दुक्के से टीम के टोटल को आगे ले जाने की कोशिश यहां से जरूर की जाएगी. आज की रात मजा आया. आमदार दमदार ट्रॉफी 2025 में पॉइंट विभाग, बीजेपी, भारतीय जनता पार्टी की यह प्रतियोगिता. पिक्चर अभी बाकी है क्योंकि अभी भी कई सारे मुकाबले इस डे नाइट प्रतियोगिता में आपको यहां से बचते हुए नजर आएंगे. मुझे लगता है अभी 10 से 11 मुकाबले बचे हैं आज के दिन में. आखिरी गेंद होगी पहले ओवर में. आखिरी गेंद, ये महेश मात्रे की सेंसिबिलिटी है, ये महेश मात्रे का एक्सपीरियंस है. उन्हें पता है आखिरी गेंद है, सिंगल लूंगा, स्ट्राइक रोटेट करूंगा, अपने पास स्ट्राइक रखूंगा, फिर रन बनाऊंगा. और इसी माइंडसेट के साथ महेश मात्रे आपको आगे जाते हुए नजर आएंगे. महेश मात्रे की प्रशंसा करनी पड़ेगी पैडी सर. रायगढ़ के डिस्ट्रिक्ट वाइज टीम में भी महेश मात्रे को हमने खेलते हुए देखा, और जब ये अपने करियर के एकदम टॉप पे थे, पीक पे थे, तब क्या कमाल का खेल करते थे. रसायन विभाग में एक स्टार ऑलराउंडर के तौर पर महेश मात्रे का नाम हमेशा लिया जाता था. 8 रन बने स्कोर कार्ड पर. आपको पीछा करना है आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 14 रनों की जरूरत. चलिए स्पीड अप करना है प्लीज टीम जीवन 11 मोड में. लेकिन इस साल कई बड़ी प्रतियोगिता को हमने देखा पैडी सर. ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग सीजन 2 जो आपको समाप्त होता हुआ नजर आया. हमारे रसायन विभाग के खिलाड़ी रजत मुंडे जो बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट यानी बेस्ट बैट्समैन ISPL सीजन 2 में आपको बनते हुए नजर आए. 25 लाख रुपए एक प्रतियोगिता में रजत मुंडे ने जीते ISPL में. और माझी मुंबई चैंपियन आपको ISPL सीजन 2 की बनती हुई नजर आई. पिछले साल टाइगर्स ऑफ कोलकाता, भावेश पवार सर की वो टीम जो चैंपियन बनी थी, अक्षय कुमार साहब की वो टीम. लेकिन इस साल रजत मुंडे उसमें भी थे, और जब वो इस साल माझी मुंबई में आए तो इस साल भी माझी मुंबई जीती. यानी रजत मुंडे लकी है ISPL में. अगले साल वो जिनमें जाएंगे शायद वो भी टीम जीते. RPL भी जीते इस साल. वरट तोवर रसायनी, संदीप मुंडे साहब और रजत मुंडे की कप्तानी में खेल रही वो टीम जो RPL सीजन 5 को आपको जीतती हुई नजर आई. रजत मुंडे काफी अच्छे फॉर्म में है. 25 लाख उन्होंने कमाए ISPL में बेस्ट बैट्समैन. रिवर्स स्वीप, दुधारी तलवार. महेश मात्रे ने अपने अकलमंदी का इस्तेमाल किया. जो चलाएगा अकल वो होगा सफल. यहाँ पे मिलेंगे 4 रन. पवन गायकर आमचे नाचतायत, ते सांगतात फटाके पण वाजवा थोडेसे, मजा येईल. वाजणार, सगळा वाजणार, कारण वाजणार आणि गाजणार. आमदार चषक गाजते तर फटाके पण वाजणार 100%, विषयच नाहीये. इस बार बड़ा हिट लगाना चाहते थे. देखिए ऑन साइड पर यहाँ से फुलर लेंथ वाली बॉल ड्राइव किया, फाइन लेग पर
स्क्वायर लेग पर माफ कीजिए, गेंद आपको ट्रैवल होते हुए नजर आएगी। 2 रन तब तक दौड़ के जरूर पूरे किए, रन बनेंगे 2 के साथ। 14 स्कोर कार्ड के ऊपर, जीतने के लिए अभी भी 8 रनों की जरूरत। देखिए हमारी A1 जोड़ी, प्रवीण ठाकुर साहब, तानाजी खंडागे साहब, A1 जोड़ी हमारी, जो आपको मंच के ऊपर बिल्कुल नजर आएगी। लेकिन यहां से भी ड्राइव किया, गेंद फंबल किया, पहली रन कम है, आमदनी 98, खर्चा रुपया, ये आपको यहां से बिल्कुल नजर आएगा। देखिए गेंद को आपने छोड़ा, सिंगल का कन्वर्जन डबल में मिलेंगे 2 रन, बनेंगे 16। और 16 का आंकड़ा जब भी आता है पैडी सर, तो 16 का डोला 43 की छाती, ये गाने की याद हमेशा आती है। लेकिन किसका डोला चलेगा और किसकी छाती चौड़ी होगी इस मैच में, ये बात यहां से अब देखने लायक हो सकती है। जीतने के लिए अभी भी आपको 6 बनानी है। एक फाइट, वातावरण टाइट हो सकता है, लेकिन क्या वो फाइट आएगी? क्या महेश मात्रे छक्का लगाकर फिनिश करेंगे या सिंगल डबल लेंगे? ये भी बहुत इंपॉर्टेंट, क्योंकि महेश मात्रे का अगर यहां से विकेट आता है। चलिए स्पीड अप प्लीज अंपायर। चलिए जीवन 11 मोरबी, 7 मिनट अब तक आपने लिए है। यहां से ड्राइव किया, कमाल की गेंद थी, वाइड लाइन वाली यॉर्कर, हल्के हाथों से दिशा दिखाई है महेश मात्रे ने। यहां से मिलेगा एक सिंगल, टोटल आपको यहां से इंक्रीज होता हुआ नजर आएगा 17 रन स्कोर कार्ड पर। आने वाली गेंदें बचेंगी यहां से 8 और जीतने के लिए 5 की जरूरत। लेकिन 17 का आंकड़ा जब भी आता है पैडी सर एबी डिविलियर्स, इनकी याद हमेशा आती है। एक ऐसा साउथ अफ्रीकन खिलाड़ी जिसने अपने पर्सनल माइलस्टोन से क्रिकेट में अपने नाम को रोशन किया, एक ऐसा साउथ अफ्रीकन खिलाड़ी जिसे क्रिकेट में सुपरमैन कहा गया। लेकिन सर एबी डिविलियर्स एक ऐसा साउथ अफ्रीकन खिलाड़ी जिसे अपने पूरे क्रिकेटिंग करियर में एक भी वर्ल्ड कप उठाने का मौका नहीं मिला। ये भी कुछ रिकॉर्ड्स जो आपको बताने बिल्कुल जरूरी। 8 गेंदें, जीतने के लिए 5 की जरूरत। अटैक किया जाएगा स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लेकिन खिलाड़ी वहां पर ये क्या किया, क्या छोड़ा, क्रूशियल मोमेंट पे छोड़ा गया कैच। मैच छोड़ने पे मजबूर करा सकता है टीम जीवन 11 मोरबी को। उम्मीदें नहीं छोड़नी होती मेरे दोस्त, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, ये हमेशा कहा जाता है। हिम्मत आप दिखाओगे तो भगवान का साथ आपको मिलेगा, लेकिन अगर आप हिम्मत हार जाओगे तो भगवान भी आपके पास फिर कुछ नहीं कर सकते। हिम्मत दिखाइए, अभी भी जीत सकते हैं आप मोरबी। 2-3 डॉट गेंदे डालिए, दबाव बनाइए, फिर मजा आएगा, फिर रोमांच आ सकता है। बापदेव पोदी टीम ने जो किया वो अब करेंगे, दबाव बनाएंगे, डॉट निकालेंगे तो मजा आएगा। किनारा लगा, विकेट कीपर के दस्ताने, बड़ी मछली आएगी जाले में, और इसके इंटरप्राइजेस वायर को 440 वोल्ट का बड़ा झटका। अग सोनी आमचा धोनी। समाप्त हो चुका है। रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 22 का पीछा करते हुए टीम आरएस के इंटरप्राइजेस वाया की 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें बचेंगी 6 और जीतने के लिए 4 रनों की जरूरत। 6 गेंदें 4 रन, कौन बनाएगा रन 4, किसका होगा बेड़ा पार और किसका होगा जीत का सपना साकार, ये आपको कुछ ही पलों में मैदान के अंदर पता चलेगा। 6 में 4 आखिरी ओवर जिसे डेथ ओवर कहा जाता है, और उस ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाज सनी आपको यहां से बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगे। सनी को मचानी होगी सनी, तभी जीवन 11 मोरबी यहां से कमबैक कर सकती है।
कैच नहीं छोड़े होते, रन अगर बचाए होते तो ये 6 में 4 नहीं 6 में 9 8 9 भी हो सकते थे। लेकिन गलती क्रिकेट में नहीं चलती है। एक एक कैच की कीमत हार और जीत के भाव के बराबर है इस मैच में। चलिए ज्यादा समय अगर लेंगे आप तो अभी फिर एक खिलाड़ी थर्ड यार्ड सर्कल के अंदर लेना पड़ेगा। 6 में 4 हमारे पवन गायकर मैन ऑफ द सीरीज की साइकिल उनका सपना था। टॉट केन मैदान के अंदर आएगी। पवन गायकर अपने सपने की बाइसिकल चला रही है, लेकिन अफसोस उनका सपना सपना ही रहेगा। 5 में 4 अब आपको यहां से बनानी है। बढ़िया शुरुआत की है गेंदबाज सनी ने। ये रोमांचक मैच होगा। एक टॉट गेंदें अगर और आती है तो बल्लेबाज दबाव में आएंगी। ये देखिए डंडी गुल, ये इस मैच में आएगा यूटर्न। जीवन 11 मोरबे ने बताया कहानी अभी बाकी है। एक और विकेट डाउन। डेंजर बॉलर रनों की जरूरत। क्या कमाल की मैच आपको मैदान के अंदर नजर आएगी। आधी रात हो चुकी है, लेकिन फिर भी मैच आपको एकदम कांटे की टक्कर वाली रफ एंड टफ फाइट। शेर से शेर जब लड़ता है तो जंगल में हंगामा होता है, और दो शेरदिल टीमें जब लड़ती है तो मैदान पर हंगामा होता है। कमाल की मैच। कोई टीम यहाँ पे मैच छोड़ने को तैयार नहीं है। हिम्मत जो हारता है वो हारता है, हिम्मत से जो लड़ता है वो हमेशा जीतता है, ये हम कहते हैं। और हौसला दिखाया जीवन 11 मोरबी। सनी ने बताया जब तक मैं हूं तब तक हम हारी नहीं है। कमाल की गेंदबाजी आपको यहां से नजर आएगी। ये भी बढ़िया गेंद थी, खिलाड़ी थे, रनआउट का मौका बन सकता है। बिल्कुल, ये एक और बार विकेट रनआउट के तौर पर जाएगा। जल्दी का काम होता है शैतान का। आपको बनना था भगवान, आप करेंगे जल्दबाजी, बनेंगे शैतान तो जाएंगे पवेलियन में वापस। नत नाकन देखिए ये मुकाबला टीम बयाल के लिए एक समय काफी आसान हुआ था। एक समय ऐसा था जब 11 गेंदों में 10 रनों की जरूरत थी, लेकिन एक समय अब ऐसा है कि आने वाली 3 गेंदें और जीतने के लिए 4 रन का समीकरण आपको यहां से बनता हुआ नजर आएगा। अगर सनी ने जीवन 11 मोरबे को ये मैच जिताई तो सनी को कंधों पर उठाकर डांस मैदान के अंदर जरूर किया जाएगा। मैंने कहा था हिम्मत मत हारिए, अभी भी आप लड़ सकती है। जोश जज्बा जुनून जिसमें है वो कभी नहीं हार सकता। पैडी सर जिनके चेहरे पर थोड़ा सा टेंशन, तनाव। वाह क्या बात है, ये आया ऊंट पहाड़ के नीचे। ये मजा आएगा इस मैच में। कमाल की डॉट गेंद, 2 गेंदे 4 रन। व्हाट अ मैच दिस इज। नेल बाइटिंग एनकाउंटर, माउथ वाटरिंग एनकाउंटर हम कह सकते हैं। दांतों तले लोहे के चने चबवाने वाला मैच मैदान के अंदर आपको नजर आएगा। एक समय टीम वारिस के इंटरप्राइजेस वयाड़ काफी हद तक इस मैच में कब्जा कर चुकी थी, लेकिन जीवन 11 मोरबे ने बताया पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, और मजा आएगा। 2 में 4 बनानी है। कौन बनाएगा रन 4, किसका होगा बेड़ा पार। जो लगाएगा बड़ा पंच वही बनेगा मैदान का सरपंच, लेकिन वो कौन होगा ये बात देखने लायक। 2 में 4 गेंदबाज चल पड़ी है। एक और डॉट गेंद, वाह भाई वाह, जितनी प्रशंसा की जाए उतनी कम।
सनी ने मचाई है सनसनी और काय क्या झोंबला कमाल त्या- की गेंदबाजी। काय झोंबला त्याला खईस का काहीतरी येरा उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना बॅटीला बॉल ठोको नाही याचे हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर मेर ना राहून लाईन मारी देत त्याला बॉलाची लाईन नाही समजत एक गेंद 4 रन जगदीश टोमरे साहब इनकी तरफ से अगर 4 आते हैं तो 500 का इनाम यहाँ से बल्लेबाज को बिल्कुल दिया जाएगा। देखिए एक समय 6 में 4 चाहिए थे, एक समय अब है कि 1 में 4 चाहिए। 5 गेंदें डॉट डाली है सनी ने। 24 कैरेट खरा सोना ये खिलाड़ी है। एस फॉर सनी, एस फॉर सक्सेस भी होती है। और क्या कमाल का खेल, आखिरी गेंद पर 4, कमाल की मैच, दिल की धड़कनों को बढ़ाने वाला 1 में 4। ये ईटा उड़ाया जरूर खिलाड़ी है, लेकिन इस कैच को अंजाम दिया जाएगा। जीवन 11 मोरबी 6 में 4, मुश्किलों को किया है आसान। जीवन 11 मोरबी टीम ने छुआ जीत का आसमान। मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशंस।